वांग्याच्या भाजीसाठी 5-7 वांगी घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आता वाटण काढते. खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून, लसूण घेतला आहे, थोडंसं आल्याचा तुकडाही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता ही मिक्सरला बारीक करून घेत आहे. असं वाटून घेतलेलं आहे बारीक. आणि लगेच आता वांगी चिरून घ्यायची. वांगी किडकी आहेत का अशी पाहायची. ह्या साईडनेही चिरून दोन्हीकडूनही आलटीपलटी करून पाहायची. वांगी सर्व आता चिरून घेते. लगेच कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून वांगीही त्याच्यामध्ये आपण तळायला टाकणार आहे. आता वांगी टाकून देते तळायला. वांगी चांगली तळून घ्यायची आलटीपलटी करून. त्याच्यावर झाकण ठेवायचं 2-3 मिनटं आणि वांगी चांगली भाजून घ्यायची आहेत आपल्याला. वांगी आता चांगली भाजल्यात, काढून घेतल्यात. त्याच्यामध्येच त्या तेलामध्ये आता मोहरी टाकायची थोडी फोडणीसाठी आणि जिरी थोडीशी टाकली. एवढी घेतली जिरी टाकायला. जिरी झाली की वाटण आपण वाटलेलं तेही टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये परतण्यासाठी. वाटणही चांगलं परतून घ्यायचे. कच्चं वाटण ठेवायचं नाही आपल्याला. चांगलं परतून घ्यायचे. आता हळद टाकले आणि चिमूटभर हिंग आणि काळा मसाला टाकून घ्यायचा आपला घरचा. तो जसा तिखट लागते तेव्हा हे मसाला टाकायचा तसा. आणि आता मसाला चांगला परतून घ्यायचा. वाटण ते एक जीव असतोपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण वांगी भाजलेली टाकून घ्यायची. वांगी आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. गरम मसाला थोडासा टाकला आहे त्याच्यामध्ये. आता पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. जितकं पातळ लागते तसं आपल्याला रसाभाजी तसं पाणी टाकायचं. आणि मीठ टाकले चवीनुसार आणि झाकण ठेवायचं त्याच्यावरती 5 मिनटं. आणि उकळी आली की आपण त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचा कूटही टाकून घेणार आहे. 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिळाचाही कूट टाकला आहे थोडासा. परत 5 मिनटं शिजून द्यायचं आहे. खूप भारी भाजी होती, साध्या पद्धतीने सुद्धा. लाईक करा, सबस्क्राईब करा.